एक एक बातम्या ज्या रोज वाचतोय फार भयानक आहेत। आज सुद्धा मी सकाळी पेपर चाळत होतो, आता जेमतेम फेब्रुवारी महिना अर्धा झालाय आणि या अर्धा फेब्रुवारी महिना उलटल्यानंतर दुष्काळाच्या झळा लागायला लागलेल्या आहेत। पलीकडच्या सोलापूर जिल्ह्यात आजच टँकरनी पाणी पुरवठा केला जातोय। असा महाराष्ट्रभर बऱ्याच ठिकाणी, मराठवाडा आहे, विदर्भ आहे, इकडे सुद्धा असेल, टँकरनी पाणी पुरवठा होतोय। पण त्याच्या ज्या काही किमती आल्यात, म्हणजे एक टँकरवारी करायची असेल तर त्याला 4,500 रुपये मिळतात आणि शेतकऱ्याला रोजचे फक्त 600 रुपये मिळतात। मी कोणत्या दिशेने हा कारभार चाललेला आहे, इथे सुद्धा काही शेतकरी आले असतील, आलेत नाही आले असतील, खरे असतील तर हो सांगा, उगाच हो बोलायचं म्हणून हो नका सांगू। त्या शेतकऱ्यांना जर विचारलं तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळालेत का, तुम्हाला जे मध्ये काही आपत्ती आली त्या आपत्तीचे पैसे मिळालेत का, संकट काळामध्ये जे महाविकास आघाडीचं सरकार तुम्हाला मदत करत होतं, केंद्राचे निकष बाजूला ठेवून त्याहून अधिक मदत ही आपत्तीग्रस्तांना देत होतो। मला आठवतंय गेल्या वर्षीच दिवाळीच्या आसपास मी शिर्डी मतदारसंघात आलो होतो, जास्त काही फिरलो नव्हतो, पण विमानतळाच्या बाजूबाजूच्या गावात गेलो होतो। पावसाचा पत्ता नव्हता, पिकं करपून गेली होती। मी नेमकं ज्या दिवशी गेलो त्या दिवशी पाऊस पडत होता आणि सगळे गावकरी जे गोळा होत होते, शेतकरी गोळा होत होते, ते त्यावेळेचं मला सांगत होते की निळवंडे धरणाचं पाणी जर वेळेत सोडलं असतं तर आमची पिकं करपली नसती। मग मी चौकशी केली, का अडवले पाणी, पूर्ण झाले धरण, त्या प्रधानमंत्र्यांची वेळ मिळत नव्हती। आता प्रधानमंत्री दौरे करणार, महाराष्ट्रामध्ये येत आहेत। अगदी हे सुद्धा जर आपण तळ्यासाठी जे काय पाणी साठवण्यासाठी पैसे दिलेत ते काम आता पूर्ण होत आले असं मी ऐकलं, होत आले ना, आता हे पूर्ण होऊ द्या, प्रधानमंत्री येतील बघा, प्रधानमंत्री येतील त्याचं उद्घाटन करायला। भाई और बहिणो, गाळ मिश्रित पाण्यातला गाळ सगळा मी घेतलेला आहे भाजपामध्ये आणि उद्धव ठाकरेंनी जे पैसे दिले होते ज्या तलावाचं काम पूर्ण करून ते पाणी मी तुम्हाला द्यायला आलेलं आहे। घ्या, श्रेय जरूर घ्या। मी मध्ये ऐकलं की मुंबईमध्ये सुद्धा जे आपलं स्वप्न आहे होतं आणि जे मुंबई महापालिका तिच्या पैशाने पूर्ण करते, वरळी ते मरीन ड्राईव्ह पर्यंत कोस्टल रोड अजून तसं पूर्ण तो झालेला नाहीये, अर्धा भाग पूर्ण झालाय, पण त्याचं उद्घाटन करायला, लोकार्पण करायला स्वतः प्रधानमंत्री येणार आहेत। म्हटलं हरकत नाही, चांगली गोष्ट आहे। ते जे काही डंका पिटतात मोदी गॅरंटी, त्यांना उद्धव गॅरंटीचं लोकार्पण करण्याची वेळ येते, हे केवढं मोठं भाग्य आहे की उद्धव ठाकरे जे बोलतो ते करून दाखवतो, याला आता पंतप्रधान साक्ष असतील। एकूणच सगळा जो काही कारभार झालाय त्याचा चुथडा झालेला आहे। इथला सुद्धा जो काही गद्दार ज्यांनी